एकदा एक 25 वर्षाचा तरुण डॉक्टरकडे गेला आणि म्हणाला, मला चालताना जिना चढताना खूप धाप लागते. त्याच्या स्थूल तब्येतीकडे पाहून डॉक्टरांनी त्याला तपासून घेतलं आणि म्हणाले त्याला की ही काही औषधं देतो आणि याच्यासोबत तू दररोज व्यायाम कर, भरपूर व्यायाम कर. तर त्यानं मला व्यायाम म्हणजे कोणता व्यायाम करू, कसा करू, कुठं करू. तर ते म्हणाले, अरे साधा तू खेळण्याचा व्यायाम कर, कुठलेही गेम्स तू खेळायला पाहिजे, तू भरपूर खेळायला पाहिजे. तर तो म्हणाला, हो मी आधीच खूप खेळतोय, एवढे गेम खेळतोय. ते म्हणाले, किती वेळ गेम खेळतोस. तर तो म्हणाला, अहो माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण डिस्चार्ज होईपर्यंत मी गेम खेळायचं बंद करत नाही. डॉक्टरांनी कपाळावर हात मारून घेतला, म्हणाले, तू मोबाईलमधले गेम खेळतोस का. अरे तू मैदानी गेम खेळ, बाहेर पटांगणामध्ये निघ आणि तिथं व्यायाम होईल असे गेम कर. आणि त्यानंतर तरुणानं कपाळावर मारून घेतलं, अरे बापरे, हे व्यायाम करायचे का आणि हे खेळ खेळायचे का. अबा बाबा बाबा बाबा. एकदा डॉक्टर पेशंटला म्हणाले, हे बघा तुमचा एवढा गंभीर आजार होता, इतका अवघड होता, तुम्ही किती ठिकाणी दाखवलं होतं, किती दवाखाने तुम्ही फिरला होतात, परंतु माझ्याकडून तो नीट झाला, चांगला झाला, तुम्ही आता परफेक्ट झाला, एकदम बरे झालात. तर आता हे सगळं जे तुमची तब्येत चांगली झाली आहे त्याच्याबद्दल तुम्ही मला काय बक्षीस देणार, बरं काय गिफ्ट देणार मला. तर पेशंट म्हणाला, अहो डॉक्टर साहेब मी इतका गरीब माणूस आहे, अहो मला दररोजचं कसं तरी मी माझी उपजीविका भागवतो. तिथं जी गावाच्या बाजूला स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीच्या तिथं मी राहतो आणि प्रेतांची जी अंत्ययात्रा करत असतात त्याचं जे सामान असतं लागणारा तेवढा पुरवठा करून त्याच्यावर माझ्या कुटुंबाचा मी उदरनिर्वाह करतो. आता माझ्याकडे काय असणार, फक्त एक मी करू शकतो बघा, की तुमच्या वेळेला मात्र हा जो विधी आहे फ्री ऑफ कॉस्ट, एकदम मोफत मी तुमचं सगळं अंत्यविधी उरकून देईन. डॉक्टर म्हणाले, बस नको तुझी गिफ्टच नको मला, तू जा, असाच राहा चांगला आणि व्यवस्थित राहा.